हिंगातून हा जो आपला पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये आपण आपलंच पुस्तक तो नक्की कुठून आला, कोविडच्या उगमाचं रहस्य आणि वास्तव, हे आम्ही दोघांनी जे पुस्तक लिहिलं आहोत त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं आपण ह्या पुस्तकातला थोडासा काही भाग वाचून बघूयात, दाखवणार आहोत आम्ही. कारण बेसिकली हे समजून घेणं खूपच गरजेचं आहे की महामारी नक्की कुठून सुरू झाली, कारण त्याच्यामुळेच आपण त्याच्यावरती पुढे प्रतिबंध करू शकणार आहोत. नुकताच फ्लूची पण साथ चालू आहे सगळीकडे जगभरामध्ये. सो ह्या अशा साथी चालूच राहणार आहेत. कोविडच्या साथीने प्रचंड नुकसान केलं, आपल्या जवळचे आपण गमावले, आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक वाचण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच मी तुम्हाला यातला काही भाग वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही दोघं म्हणजे मी आणि राहुल याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर प्रथम हे वाचन आपण करूया. आपण चॅप्टर 10व्यापासून सुरू करूयात. तो नक्की कुठून आला असेल. नैसर्गिक संक्रमण की प्रयोगशाळेतून गळती. कोविड-19 ही महामारी प्रचंड मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान करून गेली. 7 मिलियन म्हणजे 70 लाख हा जरी मृतांचा अधिकृत आकडा असला तरी जवळपास 3 ते 4 पट म्हणजे 21 ते 28 मिलियन म्हणजे तब्बल 2 ते 3 कोटी या जागतिक महामारीमध्ये मरण पावले आहेत असे अनुमान आहे. $25 ट्रिलियन, तुम्ही इमॅजिन करू शकता, $25 ट्रिलियन किंवा त्याहून अधिक आर्थिक नुकसान झालेले आहे. नुकतेच सायन्स या नियतकालिकेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO मरिया व्हॅन कर्को जे आहेत त्यांनी सुधारित आकडे खरे आहेत असे सांगितले आहेत. म्हणजे आम्ही आमच्या मनाने सांगत नाही आहोत, हे आकडे खरे आहेत. कोविड-19ची उत्पत्ती नैसर्गिक आहे की प्रयोगशाळेतून त्याची गळती झाली असू शकते, या संदर्भात जे उपलब्ध पुरावे आहेत ते आपण जर तराजूमध्ये तोडले, म्हणजे एका बाजूला नैसर्गिक आणि एका बाजूला प्रयोगशाळेमध्ये, तर आपल्याला असं दिसतं की नैसर्गिक उत्पत्ती ह्या बाजूला जवळजवळ 0 पुरावे आहेत, काहीच पुरावे नाही. त्याच्या उलट प्रयोगशाळेमधून या विषाणूची गळती झाली असावी या सिद्धांताची बाजू परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे खूपच मजबूत आणि बळकट आहे. त्याची आता आपण कारणमीमांसा पुढीलप्रमाणे बघूयात. नैसर्गिक संक्रमण. करोना महामारी नैसर्गिक संक्रमणातून सुरू झाली का? नव्हे. त्याची पुढची कारणं आम्ही सांगितलेली आहेत. अगोदरच्या सगळ्या ज्या साथी होत्या या विषाणूजन्य, आणि त्यामुळेच करोना विषाणूची जी साथ आली ती प्राण्यांमधून आली, म्हणून ही पण अशी आली, असा जर तर्क सोडला तर नैसर्गिक उगमाची बाजू अगदीच कच्ची आहे. नमस्कार, पुढे जाऊया आपण. तर कोविडचा विषाणू प्रयोगशाळेतून आला असावा याचे जे आम्ही वेगवेगळे पुरावे पुस्तकात दिलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर रिचर्ड इब्राइट हे एक मोठे शास्त्रज्ञ आहेत. ते न्यूजर्सी इथे एका मोठ्या संस्थेचे डायरेक्टर आहेत. त्यांनी अतिशय 10 समर्पक मुद्द्यांमध्ये कोविडचा विषाणू प्रयोगशाळेतूनच का आला असावा याचे 10 मुद्दे दिलेले आहेत. ते मी तुम्हाला पुस्तकात आम्ही ते दिलेले आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. 18 जून 2024 रोजी त्यांनी सिनेटमध्ये साक्ष दिली होती आणि त्याच्यामध्ये हे 10 मुद्दे त्यांनी वाचून दाखवलेले आहेत. ते अतिशय समर्पक आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला जवळजवळ खात्री पटते की विषाणू प्रयोगशाळेतूनच आला असावा. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि सध्या खूप वेगवेगळे लोक हे पुढे येऊन सांगतायत या क्षेत्रातले की असंच असावं. तर ह्या आमच्याच तो नक्की कुठून आला मधून आपण हे वाचूयात आणि नंतर आपली जी चर्चा असणार आहे राहुलची आणि माझी ती या विषयावर असणार आहे. पहिला मुद्दा, 2019 मध्ये सार्स कोरोना व्हायरस 2 या करोना विषाणूमुळे कोविडची साथ सुरू झाली ती वुहान शहरामध्ये. वुहान शहर हे वटवाघळांच्या नैसर्गिक अधिवासापासून 1500 किलोमीटर अंतरावर आहे. वटवाघळांमधील सार्स सारख्या कोरोना विषाणूंवर संशोधन कार्यक्रम करणाऱ्या जगप्रसिद्ध अशा 3 संस्था होत्या. वुहान इन्स्टिट्यूट, वुहान CDC आणि वुहान युनिव्हर्सिटी, ह्या तिन्ही प्रयोगशाळा वुहानमध्ये आहेत. मुद्दा क्रमांक 2, 2015 ते 2017 मध्ये विविध शास्त्रज्ञ आणि विज्ञान धोरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती की वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे WIV मध्ये करत असलेल्या संशोधनामुळे प्रयोगशाळेमधून होणाऱ्या अपघाताचा अस्वीकार्य धोका आहे
की ज्यामुळे महामारी उद्भव होऊ शकते. तिसरा मुद्दा, 2017 ते 2018 मध्ये या वुहान इन्स्टिट्यूटने एक नवीन संकरित किंवा कायमेरिक सार्स सारखा करोना विषाणू तयार केला, जो मानवी पेशींना श्वसन मार्गातून संक्रमित करण्यास आणि ती वाढवण्यास सक्षम होता. आणि मानवीकृत उंदरांवरही काम करत होते. त्यामध्ये 10,000 पट विषाणूंची वाढ होत होती आणि 3 पटींनी वाढलेली घातकता अशी होती. 2018 मध्ये NIHच्या बरोबरच्या अनुदान प्रस्तावात WIV आणि त्यांच्या सहकार्याने म्हणजेच अमेरिकेमधल्या नॉर्थ कॅरोलिना येथील राल्फ बरिक यांच्या प्रयोगशाळेमध्ये नवीन संकरित सार्स सारखी करोना विषाणू तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की नैसर्गिक स्पाइक प्रोटीन म्हणजे जे काटे दिसतात आपल्याला करोना विषाणूच्या भोवती, त्या नैसर्गिक स्पाइक प्रोटीनच्या जागी नवीन स्पाइक जनुके घातली जातील. तसेच 2018 मध्ये पुढचा मुद्दा आहे हा, डार्पा या जी अमेरिकन डिफेन्स एजन्सी आहे त्यांच्या अनुदान प्रस्तावात डिफ्यूज नावाचा जो प्रकल्पित प्रस्ताव होता, त्यात वुहान इन्स्टिट्यूट आणि नॉर्थ कॅरोलिना लॅबमधील राल्फ बरिक यांची प्रयोगशाळा आणि अजून काही मेंबर्स होते. यांनी नवीन सारसारखा करोना विषाणू म्हणजे नैसर्गिक नाही तर आर्टिफिशियल असा तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तसेच या वटवाघळांमधील सार्स सारख्या करोना विषाणूच्या स्पाइक जनुकामध्ये S1 आणि S2 अशी जी म्हणजे स्पाइक प्रोटीन असतं त्यांच्या सीमेवरती फ्युरिन क्लेवेज साईट हे आर्टिफिशियली घालण्याचा प्रस्ताव ठेवला. आणि याच फ्युरिन क्लेवेज साईटनी सगळं नुकसान झालेलं आहे आपलं. कोविड पॅन्डेमिक एवढी मोठी का झाली तर या स्पाइक प्रोटीनमुळे. त्यानंतर पुढचा मुद्दा, 2017 आणि 2019 मध्ये WIVने जैव सुरक्षा श्रेणी 2 म्हणजे BSL 2 मध्ये नवीन सार्स करोना विषाणूची निर्मिती केली आणि त्यांचा अभ्यास केला. म्हणजे कमी लेवलच्या प्रयोगशाळेमधून हे सगळं काम त्यांनी केलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये फ्युरिन क्लिवेज साईट असलेला एक नवीन सारसारखा करोना विषाणू डिफ्यूजमध्ये वर्णन केल्याप्रमाणे केला होता. 8 क्रमांकाचा मुद्दा असा आहे की सार्स करोना व्हायरस 2 हा जो कोविडचा विषाणू आहे तो 850हून अधिक ज्ञात करोना विषाणूंमध्ये एकमेव आहे. त्याच्यामध्येही फ्युरिन क्लिवेज साईट आहे. त्यानंतर 9व्या क्रमांकाचा मुद्दा जो आहे तो फ्युरिन क्लिवेज साईटमध्ये अर्जिनिन ही आपल्या एका अमिनो ऍसिड पैकी एक आहे. याचा जो कोडॉन आहे म्हणजे याच्यासाठी जो DNA अनुक्रम आहे तो CGG आणि CGG असा जो आहे तो हा जो आहे अनुक्रम तो वटवाघळांमधून येत नाही, तो माणसांना जास्ती सुटेबल असा कोडॉन आहे. नंतर 10व्या क्रमांकाचा मुद्दा म्हणजे 2020 पासून आजपर्यंत WIV म्हणजे वुहान इन्स्टिट्यूटनी इकोहेल्थ अलायन्स म्हणजे त्यांना जे मदत करत होते त्या न्यूयॉर्क बेस्ड पार्टनरनी आणि त्यांना अनुदान देणारे किंवा अन्य सहकारी यांनी माहिती रोखून ठेवली आहे. त्यांनी कुठलीच माहिती डिस्क्लोज केली नाही, चुकीची तथ्य मांडली आणि तपास कामात अडथळा आणला. कोविडच्या तपासात सहकार्य करून त्यांना बाजूला होता आलं असतं आणि त्यांची सत्यता पटवता आली असती. मात्र त्यांनी तसं केलेलं नाही आणि त्यामुळेच संशय अधिक बळावतो.